स्वानंदी, काय अवस्था करून घेतली तुम्ही? हो, बाहेर पडण्याआधी आम्हाला सांगावंच नाही वाटलं तुम्हाला? सॉरी. काय सॉरी स्वानंदी? वाव, झालं तुमचं फॅमिली रियुनियन? मला माहित होतच तुम्ही तिघे मिळून करताय हे सगळं. स्वानंदी, बाळ माझ्याकडे दे. स्वानंदी बाळ देणार नाहीत. नाही, मी माझं बाळ देणार नाही. सोडा मॅडम, सोडा मला. स्वानंदी, सोड म्हणेला. स्वानंदी, बाळ दे. नाही, मी माझं बाळ देणार नाही. स्वानंदी, सुजित. स्वानंदी, कम ऑन. हे तुमचं बाळ नाहीये, हे माझं बाळ आहे. मी नाही देणार. मूर्खार्क बोलू नको स्वानंदी, बाळ दे. नाही, मी माझं बाळ देणार नाही. सोड रे स्वानंदी. सुजित सर, स्वानंदी, सुजित सर मागे वा. स्वानंदी सांभाळू. स्वानंदी, स्वानंदी मूर्खार्क वागू नकोस, बाळ दे. हे तुमचं बाळ नाहीये, हे माझं बाळ आहे. मी आतापर्यंत खूप सहन केलं, पण आता नाही. माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये जो कोणी येईल त्याला मी आग लावेन. स्वानंदी, गपगुमान. मी नाही देणार. बाळ दे. सुजित सर. स्वानंदी सांभाळू. स्वानंदी, स्वानंदी. स्वानंदी मूर्खार्क वागू नकोस, मला बाळ दे. तुम्ही आमच्या आयुष्यात निघून जा. स्वानंदी, माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये यायचं नाही. सोडणार नाहीये तुला, माझा बाळ दे. मी माझं बाळ देणार नाही. स्वानंदी, बाळ दे. मी माझं बाळ देणार नाही. सोड त्यांना. सोड. सोड. चल स्वानंदी, चला. स्वानंदी, स्वानंदी, पकड़ पकड़. साहेब, मला काय म्हणायचं ऐकून. अरे मला सोडा, मला साहेबांशी बोलायचंय. स्वानंदी, तुम्ही निघा. पळा स्वानंदी, लगेच. स्वानंदी, स्वानंदी, आमचा नातू आमच्याकडे दे. नाही, मी माझं बाळ नाही देणार. आमच्याकडे दे. स्वानंदी, आमच्याकडे दे. नाही, मी माझं बाळ नाही देणार. सरपोतदारांच्या तिचं बाळ आहे ते. चुप चुप चुप. अर्जुन आमचा नातू आहे, हिचा मुलगा नाहीये. सरपोतदार घराण्याचा वंशज येतो. अर्जुन तिचा मुलगा नाही. अर्जुन सरपोतदारांना दे. स्वानंदी, तुला सांगते, अर्जुन सरपोतदारांना दे. दे. नाही, मी माझा मुलगा नाही देणार. स्वानंदी, स्वानंदी पळ. स्वानंदी दे. नाही. स्वानंदी, बाळ माझ्याकडे दे. स्वानंदी. सुजित सर, सोडा त्यांना. स्वानंदी, बाळाला डॅड कडे दे. आता मारून टाकेन मी मणीला. नाही स्वानंदी, माझी काळजी करू नका तुम्ही. नाही, मी माझं बाळ नाही देणार. स्वानंदी, मी खरं सांगतोय, बाळाला डॅड कडे दे.
तर खरं सारा मारून टाकेन मी आज. साहेब साहेब ऐकून तर घ्या आमचं. स्वानंदी बाळाला दे. नाही मी 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 माझं बाळ तुम्हाला नाही देणार. स्वानंदी मणी सर, मम्मा माझं बाळ. स्वानंदी हे स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी उठ. स्वानंदी, गाडी काढ. माझं बाळ. स्वानंदी, साहेब माझं बाळ द्या प्लीज, माझं बाळ द्या स्वानंदी बाजूला सारखा. प्लीज. असं करू नका, ते माझं बाळ आहे. मी आई आहे त्या बाळाची. माझं बाळ द्या प्लीज. मी हात जोडते तुमचे, प्लीज असं करू नका. तिचं बाळ द्या तिला. साहेब प्लीज माझं बाळ द्या. मी आई आहे त्या बाळाची. प्लीज. शालिनी अर्जुनला घ्या. बाहेर ये. तुम्ही असं नाही करू शकत. स्वानंदी बाजूला वा. स्वानंदी ऐका माझं, तुम्ही काय वेडेपणा आहे हा? मी तुमच्या हात जोडते, असं काही करू नका. हे स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी ऐका माझं, काय वेडेपणा आहे हा? स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, स्वानंदी बाजूला वा. स्वानंदी नाही, जोवर माझं बाळ मला मिळत नाही तोवर मी इथं हलणार नाही. स्वानंदी स्वानंदी बाजूला वा. स्वानंदी माझं बाळ, माझं बाळ दे. माझं बाळ. स्वानंदी, स्वानंदी, मणे, चल. स्वानंदी, मणे, स्वानंदी, स्वानंदी स्वानंदी, स्वानंदी डोळे उघडा. स्वानंदी डोळे उघड. स्वानंदी, स्वानंदी डोळे उघड. स्वानंदी डोळे उघडा. स्वानंदी, स्वानंदी, ईश्वरा काय झालं? एक मिनिट. आता काय झालं? ह्याला पकडा. हो. घ्या. द्या हळू. काय झालं मग? थांबा, आलेच मी. बर. काय छोटे सरकार. दृष्ट काढते बाळाची, कोणाची नजर नको लागायला, हो की नाही? शालिनी, युवराजांना खूप छान वाटतंय त्यांचं असं स्वागत झालंय बघून. फक्त युवराजांना नाही डॅड, त्याच्या बाबांना आणि आजोबांना सुद्धा छान वाटतंय. या आत या आता. आलेच मी. काय ज्युनियर सरपोतदार. अर्जुनराव, रात्रभर बाहेर राहून खूप त्रास झाला असेल नाही? पण आता अजिबात काळजी करू नका तुम्ही. तुमचे आता वाईट दिवस संपले. तुम्ही तुमच्या आजोबांच्या घरी आलेले आहात, खासदार सरपोतदारांच्या घरी. एकदम सुरक्षित आहात इथे, कडेकोट सिक्युरिटी मध्ये. हो. इकडे द्या, इकडे द्या. हा, सांभाळून घ्या. अरे बाबा, काय झालं बाळा? का आली म्हणते तू? अर्जुन, आजोबांचं अजिबात ऐकू नकोस. हं? त्यांचा काय भरोसा? आज इथे तर उद्या दिल्लीला. तू आजी बरोबरच राहणार. आजी तुझी समर्थ आहे तुझी काळजी करायला. बघितलंस ना त्या स्वानंदीने कसं पळवून नेलं तुला? पाहिलंस ना, रात्रभर उघड्यावर ठेवला.
त्या स्वानंदीकडे जायचं नाही हा. तिने चुकून जरी हात लावला तरी जोरात जोरात रडायचं. कळलं? कळलं अर्जुनला? हा कळलं? सुजित, काल जे झालं ते परत होता कामा नये. अर्जुनला जपायला हवं आपल्याला. स्वानंदी पाताळ यंत्री आहे. परत पळवून नेलं तर अर्जुनला काय करणार आपण? अरे सरपोतदार घराण्याचा वंशज येतो, त्याला जपायला हवं आपल्याला. कारण आणखीन कोणी नातवंड नाहीये आम्हाला आणि होणारही नाही तुझ्या त्या ऑपरेशन नंतर. जे आहे ते अर्जुनच आहे, त्याला गमावून नाही चालणार आपल्याला. आपल्या हातात अजून काय आहे? काहीच नाही. त्याला सांभाळायला हवं आपल्याला. हा हो ना अर्जुन? काल शोन्या का कळतो? स्वानंदी डोळे उघड. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी डोळे उघड. हे बघ, हे बघ, हे बघ. माझं बाळ, माझं बाळ कुठे? सरपोतदारांनी माझं बाळ हिरावून घेतलं. तुम्ही कुठे ठेवलंय त्याला? त्याला आणलं ना तुम्ही त्यांच्याकडनं? बोला ना काहीतरी. हो, तू आधी नीट हो, तू बरी हो आधी. हा, आपण बाळ आणूया. आणि सर तुम्ही काहीच का बोलत नाहीये? असं गप्प बसून कसं चालणार आहे? मला माझं बाळ हवंय. कुठे आहे माझं बाळ? मी गेले होते ना माझ्या बाळाला घेऊन. मी आणि माझं बाळ सुखरूप राहिलो असतो. तुम्ही का आणलं परत मला? स्वानंदी शांत हो. मला माझं बाळ हवंय. डॉक्टर या ना, या. काय झालं यांना? पाय घसरून पडले त्यामुळे लागलं त्यांना जरा. तुम्ही बघा ना प्लीज. नाही मला काही लागलं नाही. मला माझं बाळ हवंय. हे लोक माझ्या बाळाला माझ्याजवळ आणून देत नाहीयेत. त्या सरपोतदारांनी माझं बाळ. स्वानंदी, आधी डॉक्टरांना बघू तर द्या. ते सगळं ऐकतील, तुमचं ऐकतील. हो ना डॉक्टर? तुम्ही प्लीज ट्रीटमेंट करा प्लीज. ठीक. ह्यांना झोपवा आधी. मला माझं बाळ हवंय. डॉक्टर प्लीज माझं बाळ आणून द्या. मला माझं बाळ हवंय. हो हो, येईल तुमचं बाळ. मला काही झालेलं नाहीये. ती लवकर बरी होईल. माझं बाळ मला आणून द्या. माझं बाळ हवंय. हो. माझं बाळ. मणी, यांना नक्की काय झालंय? काही स्ट्रेस आहे का? आणि बाळाबद्दल काय बोलत होत्या त्या? तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? नाही. हे बघा, काही इलिगल केस असेल तर आम्हाला पोलिसांना कळवावं लागेल. अहो नाही डॉक्टर, तुम्ही गैरसमज करून घेताय. तसं काहीही नाहीये. त्या बाळामुळे तसं बोलताय आणि बाळ नेमकं खाली आहे. पण डॉक्टर थँक्यू, तुम्ही वेळेत आला. ठीक आहे. मी प्रिस्क्रिप्शन तुम्हाला पाठवून देतो. त्या गोळ्या मागवून घ्या. 2 दिवस द्या, होतील त्या ठीक. येस. चला. तू आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना का नाही बोलवलंस? त्यांना का बोलवलं होतंस? काही स्वानंदीला जे नेहमी ट्रीट करतात त्यांना स्वानंदीच्या केसबद्दल सगळं माहिती आहे. आणि त्यांनी आपल्याला वॉर्निंग दिली होती की स्वानंदीला त्रास होईल असं काही करू नका. या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स थांबवण्यासाठी मी या नवीन डॉक्टरांना बोलवलं. तू स्वानंदीजवळ बस, मी स्वयंपाकाचं बघते. तुम्ही याला घ्या.
तुला झोपायचा पगार देते मी. अर्जुनला तसंच ठेवून झोपलीस कशी काय तू? तुला काही कळतंय का किती मोठा प्रॉब्लेम झाला ते? काय बोलते मॉम? टाइमपास करायला ठेवलाय का तुम्हाला इकडे? तुमच्या बाजूला अर्जुन असताना स्वानंदी त्याला घेऊन कशी जाऊ शकली? लक्ष कुठे होतं तुमचं? झोप कशी लागते तुम्हाला? मॉम, इनफ. पगार देऊन टाक. बाई, निघा. इथे कामावर येण्याची गरज नाहीये. चला चला, निघा. सुजित सर, मला माफ करा प्लीज. याच्या पुढे अशी चूक नाही होणार माझ्याकडून. मला कामाची खूप गरज आहे हो. मला प्लीज कामावरून काढू नका. याच्या पुढे अर्जुन बाबाची मी चांगली काळजी घेईन. प्लीज मला कामावरून काढू नका. सरपोतदार साहेब, तुम्ही तरी बोला ना. तुमची अजिबात इथे गरज नाहीये. तुम्ही जाऊ शकता. अर्जुनला शालिनी सांभाळते. जा, निघा. आता मी बाळ सांभाळू की काय? मी आत अडकले तर माझं सोशल लाईफ संपून जाईल. नको रे देवा, हे नाही चालणार. सरपोतदार साहेब, प्लीज एक शेवटचा चान्स द्या. एक मिनिट. अहो, काय? मला मान्य आहे ह्यांच्यातनं चूक झाली. म्हणजे साधी सुधी नाही, मोठी चूक झाली ह्यांच्यातनं. पण आता माफी मागतायत तर एक संधी देऊया ना. सुजित, हे बघ, मी पण एक स्त्री आहे. मला रुपाताईंचं दुःख अगदीच समजू शकतंय रे. मॉम, काय बडबडतेस तू? या बाईला कामावर ठेवायचं पुन्हा. अर्जुनला काही झालं असतं तर जबाबदार कोण आहे त्याला? की बाई आहे? काढून टाकीला आधी. सुजित, मान्य आहे, पण ह्यांच्याकडे बघ. ह्यांच्या डोळ्यात मला पश्चाताप दिसतोय. त्या संधी मागतायत. एक संधी देऊन बघूया. हा, रुपाताई, परत जर असं वागलात ना तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याची आहे. नाही मॅडम, याच्या पुढे अशी चूक होणार नाही. मी अर्जुन बाबाची व्यवस्थित काळजी घेईन. आणि जर अशी चूक झालीच तर मी स्वतःहून काम सोडून जाईल. ठीक आहे. अहो, अर्जुनला द्या. अहो, मी सांगितलं अर्जुनला द्या. हळू हळू घ्या. ओ बाळा, काय झालं? काय झालं रे तुला? थोडं काय झालं? ह्याला पहिल्यांदा अंघोळ घाला. चांगलं तेल लावून मालिश करा आणि अंघोळ घाला. आणि गरम पाण्याने, म्हणजे कोमट आहे की नाही बघा पाणी. नंतर दूध द्या आणि झोपवा त्याला. आणि हे बघा, सगळं नीट करा त्याचं. हो मॅडम. जा. काय शालिनी, ही बाई अशी वागली आणि तुम्ही तिला परत ठेवताय? अहो, दुसरी बाई वेळेपर्यंत वेळ लागेल. तोपर्यंत असू दे हिला. दुसरी बाई मिळाली की हिला काढून टाकूया. अच्छा, असा डावे तर मॅडमचा. मला तर चांगली साधी पोळी वाटली होती, पण ही बाई तर बार चॅप्टर निघाली. तुम्ही काही काळजी करू नका. मी स्वतः अर्जुनकडे लक्ष ठेवेन. ठेवा, लक्ष ठेवा. अर्जुनला जपायला हवं आपल्याला. मला खरं म्हणजे खूप काळजी वाटत होती. अर्जुन घरी आला हे महत्वाचं. त्या आनंदात मी काहीतरी गोड बनवते आज. अर्जुन आपल्या घरी आला ते सेलिब्रेट करूया आपण. मणी, थोडंसं जेवून घे. आई,
मला आवाज द्यायचाच ना, तू तू का करत बसली सगळं? काही हरकत नाही. स्वानंदीला उठू. स्वानंदी, 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 स्वानंदी उठा, काहीतरी खाऊन घ्या, बरं वाटेल तुम्हाला. माझं बाळ मणी सर, आपल्या बाळाला आणलं का तुम्ही? हो, तुम्ही वचन दिलं होतं ना मला की तुम्ही आपल्या बाळाला घेऊन येणार म्हणून. सरपोतदारांकडनं आणलं का तुम्ही? स्वानंदी, स्वानंदी शांत हो. मला वाटलं होतं मी आणि माझं बाळ इथून निघून गेल्यावर आम्ही एकत्र राहू, पण नाही, माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घेतलं. माझंच चुकलं. मी त्या देवळात जायलाच नको होतं. मी माझ्या बाळाला घेऊन बसमध्ये बसून कुठेतरी निघून जायला हवं होतं. माझंच चुकलं. माझं बाळ आणून द्या ना मणी सर, प्लीज. मॅडम सांगा ना, माझं बाळ. स्वानंदी प्लीज शांत हो ना. कशी शांत हो मॅडम, सांगा ना, कशी शांत हो? मी आणि माझं बाळ या शहरात आम्ही एकत्र नाही राहू शकणार. हे घर आणि हे शहर सोडून गेल्यानंतरच मी आणि माझं बाळ एकत्र राहू शकू. मला माझं बाळ पाहिजे. स्वानंदी, असं भावुक होऊन नाही चालणार. प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येतात का? पण ते असे भावुक होऊन ते सोडवले जात नाहीत. शांत डोक्याने सोडवले जातात. हा, आपण सुद्धा विचार करूया ना. हे तुम्ही मला सांगताय मॅडम? हो, मी आई आहे त्या बाळाची, आणि बाळाला जेव्हा आईपासून लांब करतात तेव्हा आई फक्त भावुकच होत असते. कारण मातृत्व ही नुसती भावना नाहीये, तो विचार आहे. हे तू मला सांगतेस? हो, आणि म्हणूनच तुम्ही डॉक्टरांना बोलावून मला इंजेक्शन देऊन झोपण्यास भाग पाडलं. आता तर मला असं वाटायला लागलंय की तुम्ही माझ्या चांगल्याचा विचार करताय की सरपोतदारांच्या भल्याचा.